श्रीचक्रेश कृपादृष्ट्या दृष्टं निर्णयमव्ययं परशास्त्रप्रमाणेन संक्षेपात् कथयामि तम् अल्पाक्षरम् असंदिग्धं सारवत्विश्वतोमुखम् आस्तोभ अनवन्द्यञ्च सूत्रं सूत्रविदो विदु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माय बापो, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे चार नित्य पदार्थ आहेत. आज तुम्हाला देवताबद्दल माहिती सांगणार आहे मी. देवता ह्या 81,06,10 आहेत. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये 81,06,09 देवता असतात. आणि मायाची ब्रह्मांडास्था देखील असते, तिचं नाव चिजेड आहे. आणि सगळ्या ब्रह्मांडाचं संचलन, अनंत ब्रह्मांडाचं संचलन माया करते. तर हे माया सर्वोच्च देवता आहे. मायबाबा, ह्या देवतेचे 9 थवे आहेत. कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकैलास, वैकुंठ, श्रीराम, अष्टभैरव, विश्वरूप आणि चैतन्य असे 9 थवे आहेत. कर्मभूमीमध्ये 13 कोटी देवता आहेत. अष्टदेवनीमध्ये 13 कोटी देवता आहेत. अंतराळामध्ये 13 कोटी देवता आहेत. स्वर्गात 33 कोटी देवता आहेत. सत्यकैलास वैकुंठामध्ये 9 कोटी देवता आहेत. श्रीरामजीमध्ये 1,15,00,000 देवता आहेत. अष्टभैरवात फक्त 8 देवता येतात. विश्वरूपामध्ये 1 देवता आहे. चैतन्य ही 1 देवता आहे. अशी 81,06,10 देवता आहेत. तर ह्या देवता एवढ्या जरी देवता असल्या, 81,06,10 देवता जरी असल्या तरी या संपूर्ण देवताच्या नावं आपल्याला माहीत नाहीत. माय बापू, हे सगळा वापो मी ह्या ब्रह्मविद्येचे गमक या पुस्तकामध्ये केलेलं आहे. सर्व देवताची माहिती, सर्व जीवाची माहिती, सर्व प्रपंचाची माहिती आणि परमेश्वराची माहिती अशा प्रकारे ह्या पुस्तकामध्ये मी सर्व त्यामध्ये उहापोह केलेला आहे. तर हे पुस्तक फक्त 50 रुपयाला तुम्हाला भेटू शकेल. आणि पण प्रॉब्लेम असा आहे की प्रत्यक्ष तुम्ही माझ्याजवळून घेतलं तर 50 रुपयाला भेटेल, पण तुम्हाला पाठवायचं म्हणल्यावर पुन्हा पोस्टाचे पैसे वेगळे पडतात. असं म्हणजे असे काही 50 रुपये आणि काही दुसरे पैसे असे पडतात. तर हे पुस्तक जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती याची उपयोग केलेली आहे, ती माहिती होऊ शकेल. तर आपल्याला 81,06,10 देवता येतात आणि त्यांचे नावं आपल्याला संपूर्ण देवतेची माहीत नाहीत. तर किती देवतेचे नाव माहीत आहेत? तर कर्मभूमीच्या फक्त 4 देवतेचे नाव माहीत आहेत. फुली, मैराळी, हा, हू. बघा, ह्या पुस्तकामध्ये मी व्यवस्थित दिलेलं आहे लिहून तुम्हाला. अष्टदेवनीमध्ये देवदेवी, चिराचिटूक, वीर भौतिक, यक्ष यक्षिणी असं ह्या फक्त 8 देवता येतात. अंतराळीमध्ये 3 देवता आहेत. हे 6 देवता आहेत. चित्र, विचित्र, चित्रांगद, माधव, गणपती, सरस्वती. स्वर्गात इंद्र, चंद्र, सूर्य असे 3 देवता येतात. सत्यकैलास वैकुंठ या थव्यामध्ये 3 फक्त देवतेचे नाव माहिती आहेत आपल्याला. ब्रह्मा, विष्णू, महादेव. श्रीरामजीमध्ये फक्त एकाच देवतेचं नाव माहीत आहे, शेषशय्या नारायण. अष्टभैरवाचे नावं आपल्याला माहीत आहेत संपूर्ण. कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव. आणि विश्वरूप विश्वदेवता आहे. चैतन्य देवता आहे. अशा फक्त 35 देवताची नावे आपल्याला माहीत आहे. तर आणि आता ही झाली देवताची नावे. आता 81,06,10 देवता आहेत आणि त्या देवतेच्या विद्या देखील तेवढ्याच आहेत. प्रत्येक देवतेची विद्या आहे. तर मग कोण्या देवतेची कोणती विद्या आहे तर हे आपल्याला संपूर्ण विद्या माहीत नाही का. फक्त सर्वज्ञांनी आपल्याला 17 विद्या सांगितलेले आहेत. त्या 17 विद्याची नावं इथं मी लिहिलेली आहेत. हे ब्रह्मविद्येचे गमक नावाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये मी लिहून दिलेले आहेत. तर कोणचे आहेत ते नावं? तर इंद्राची, या कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ ह्या 3 देवतेच्या विद्या म्हणजे 39 कोटीपैकी एकाही देवतेची विद्या माहीत नाही आपल्याला.
पण स्वर्गापासून आपल्याला काही देवतेच्या विद्या माहीत येतात. इंद्राची अंकुशमुद्रा, चंद्राची प्रलादिद्या, सूर्याची छायाबिंब, ब्रह्माची शांकरी, विष्णूची शुद्ध, पुन्हा महादेवाची शांभवी, शेषनारायणाची वेदवंती, कराळीची नाद, विक्राळी बिंदू, उमापती कळा, पशुपती ज्योती, सदाशिव लो, ब्रह्मा अवस्था, विष्णू आनंद, महादेव आवेशू, विश्वदेवता समळ शांभव आणि चैतन्य माया शुद्ध शांभव. आता ह्या 81 कोटी 6,10 देवता आणि 81 कोटी 10 देवता आहेत. त्यांच्यापैकी फक्त 17 देवतेच्या विधीची नावं आपल्याला माहीत आहेत. ते मी इथं नमूद केलेले आहेत मायबापू. तर ह्याप्रमाणे हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये सर्व गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत. ज्या काही आपल्याला 9 प्रकरणं समजण्यासाठी लागतात त्या सर्व गोष्टी मी इथं नमूद केलेल्या आहेत. आता बघा, ह्या 81 कोटी 6,10 देवतेच्या 81 कोटी 6,10 विद्या आहेत आणि त्या विद्येचे 4 कपाटं आणली आणि 4 कपाटं आणून त्या 4 कपाटामध्ये ह्या विद्या ठेवल्या. तर पहिल्या कपाटाला आणव नाव दिलं, दुसऱ्या कपाटाला महानव नाव दिलं, तिसऱ्या कपाटाला शक्तिया नाव दिलं आणि चौथ्या कपाटाला शंभू नाव दिलं. तर पहिल्या कपाटामध्ये आणव कपाटामध्ये 1 ते 4 देवतेचे म्हणजे 72 कोटी देवतेच्या म्हणजे कर्मभूमी 1 ते 4 देवता कोणत्या येतात? कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ आणि स्वर्ग ह्या 72 कोटी देवता येतात. त्यांच्या विद्या म्हणजे 72 कोटी विद्या त्या कपाटात ठेवल्या आहेत. त्याला अनव असं म्हणलेलं आहे. आता महानवमध्ये 5 आणि 6 देवतेच्या विद्या ठेवलेल्या आहेत. 5वी देवता म्हणजे सत्यकाय श्रीकुंठ 9 कोटी आणि शिराब्दी 6 लक्ष 9 कोटी 6 लक्ष देवतेच्या विद्या महानव नावाच्या कपाटामध्ये ठेवल्या. शाक्तेयामध्ये फक्त 7 ठेवल्या. त्या कोणत्या येतात? नाद, बिंदू, कळा, ज्योती, लो, अवस्था, आनंद, आवेश अशा 8 देवतेच्या विद्या शाक्तेय नावाच्या कपाटामध्ये ठेवल्या आणि शांभव नावाच्या कपाटामध्ये फक्त 2च विद्या ठेवल्या. एक समळ शांभव आणि शुद्ध शांभव. समळ शांभवती विष्णूची विद्या, शुद्ध शांभवती चैतन्याची विद्या. असं माय बाबा हे सगळं जर आपलं तुम्हाला कळालं तर तुम्हाला सूत्र देखील कळतात. आता देवाचं एक सूत्र आहे, शुद्ध शांभवती चैतन्याची विद्या आणि समळ शांभवती विष्णूची विद्या. तर हे जे सूत्र आहे हे तुम्हाला त्याच्यातून कळून जाईल. तर माय बाबू अशा 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या विद्या येतात. त्याला आता हे झाले गट येतं. हे आपण विद्याची नावं काय आहेत मग? तर 1 ते 4 स्थानीच्या म्हणजे 72 कोटी देवतेच्या विद्याला शिल्पविद्या असे म्हणतात. शिल्प आणि कमी प्रतीच्या विद्या. आणि 5 ते 9 स्थानीच्या म्हणजे 9 कोटी 6,10 देवतेच्या ज्या विद्या येतात त्यांना कोणत्या विद्या म्हणतात? स्थूळा किंवा अप्रोक्ष विद्या म्हणतात. तर स्थूळा किंवा अप्रोक्ष विद्या. तर भगवान श्री चक्रपाणी महाराजांनी 52 पुरुषाला या स्थूळा विद्या दिल्या होत्या आणि 84 पुरुषांना कोणत्या विद्या दिल्या होत्या? पहिल्या म्हणजे शिल्पविद्या दिल्या होत्या. असे हे विद्येचे 2 नाव आहेत. तर 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या विद्याचं नाव शिल्पविद्या आहे आणि 5 ते 9 स्थानीच्या देवतेच्या विद्याचं नाव स्थूळा विद्या आहे. तर अशा ह्या देवता. तर कर्मभूमीच्या देवतेचं स्वरूप 500 योजन आहे, फक्त 500 योजन. अष्टदेवनी 5,000 असं वाढत विश्वरूपापर्यंत गेलं. विश्वचं स्वरूप आहे 500 कोटी योजन आणि त्याच्यानंतर माया अमर्याद आहे, त्याच्यापेक्षा ब्रह्म आहे ते बी अमर्याद आहे, त्याच्यापेक्षा ईश्वर आहे ते बी अमर्याद आहे. तर असे आणि ह्या प्रत्येक देवतेजवळ 5 प्रकार असतात. तर ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर, प्रकाश. तर असे 5 प्रकार असतात. तर ह्या खाली जी सगळ्यात यक्षिणी देवता आहे तर हे जे स्वरूप मर्यादा आहे ती थोय परत्वे. ही स्वरूप मर्यादा कशी आहे? थोय परत्वे. आणि थोयाची म्हणजे कर्मभूमीची 500, अष्टदेवनीची सगळे 500. कर्मभूमीमध्ये 13 कोटी देवता आहेत, सगळ्याची स्वरूप 500. अष्टदेवनीमध्ये 5,000 देवता आहेत, सगळ्याचं म्हणजे 13 कोटी देवता आहेत, सगळ्याचं 5,000 कोटी 5,000 म्हणजे योजन. असं 500, 5,000, 50,000, 5 लक्ष असं वाढत जाते 10 पटीनं. आणि आता हे झाले थोय परत्वे. आता त्यांचं 5 प्रकार जे आहेत सगळ्यात खालची देवता आहे यक्षिणी.
यक्षिणीनंतर यक्षे, त्याच्यानंतर पुन्हा देवता अशा. तर यक्षिणीचं स्वरूप यक्षिणीजवळ जे पंचप्रकार आहेत ते समजा 100 पट धरले, तर 100 धरले, तर यक्षेचे तिचे 8 पट म्हणजे 800 आहेत. तर असे देवता परत यांचं स्वरूप वाढत वाढत पंचप्रकार वाढत वाढत गेलेले. तर माय बाबा अशा ह्या देवता आहेत. तर सर्वज्ञांनी सांगितले की अनंत देवता, अनंत जीव, अनंत परमेश्वर, अनंत ब्रह्मांडे. तर अनंत आहे सगळं. परमेश्वर बी अनंत कसं काय मग? तर परमेश्वर अनंत म्हणजे त्याचे अवतार अनंत आहेत. प्रत्येक सृष्टीमध्ये 16 अवतार होत असतात परमेश्वराचे. 16 12 4 16 म्हणजे 4 म्हणजे 12 अवतार हे ना, हे म्हणजे 12 अवतार आणि 4 म्हणजे पूर्वभजनाचे अवतार, असे 12 4 16. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अनंत ब्रह्मांड तर अनंत अवतार. तर त्या दृष्टीनं परमेश्वर हे अनंत आहेत मायबाबा. अशा प्रकारे ही जी माहिती तुम्हाला तुटकी सांगितली, मी कमी सांगितली, तर याप्रमाणे ह्या संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल. माया कशी आहे, मायाच्या स्वरूपाचे 2 विभाग कोणते येतं? मायाच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक म्हणजे तममाया आणि हरित माया. हे पण याच्यात मी नमूद केलेलं आहे. सगळं परमेश्वराचं कसं काय आहे, तर हे सगळं यामध्ये नमूद केलेलं आहे. हे पुस्तक आपल्याकडं असणं गरजेचं आहे. त्यामुळं हे पुस्तक आपण घ्यावा अशी मी आपल्याला निश्चित आग्रह करेन. आणि बरं का, तर सगळ्या मी तुम्हाला ही ज्योतीची माहिती दिली की अत्यंत कमी देण्यात आली, पण यापेक्षा संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या पुस्तकात मिळेल. आणि जी काय राहिली ती तुम्ही मला एखाद्या वेळेस फोन करून विचारू शकता, काही बी अडकलं आणि तर विचारू शकता आणि विचारू शकता आणि वावपो करू शकता. काय बाबा, विद्वान व्हा, स्वस्थ राहा, सुखी राहा, शांत राहा. म्हणजे तुम्ही जे आहेत, तुमचा जो बोध आहे तो चैतन्य मायाच्या विद्यावंतापेक्षा देखील तुमचा बोध उत्तम आहे. म्हणून तुम्हाला हा बोध देवतेचा, परमेश्वराचा, प्रपंचाचा आणि जीवाचा असा बोध तुम्हाला झाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला शांती मिळेल. तर तुम्हाला हा बोध झाल्यानंतरच सुख स्वास्थ्य मिळू शकते. सुखी राहा, स्वस्थ राहा आणि सुखी राहा, स्वस्थ राहा आणि परमेश्वराचं चिंतन करत आपलं जीवन कडील लावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची राजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.